तिरुपती बालाजी दर्शन मी माझी फॅमिली निघालो पुणे रेल्वे स्टेशनहून आणि रेल्वेमध्ये बसलो आम्ही आणि तिथून आमचा स्टार्ट झाला प्रवास. आणि आम्ही रेल्वेतून निघाल्यावर आम्ही मध्यंतरी मी उतरलो आणि तिथून परत चढलो. खूप शेती होती आणि आम्ही पुणे जंक्शनहून रेल्वे पकडली आणि ते निघाली कन्याकुमारी होती. पण आम्ही उतरलो रेणुगुंटाला आणि आतमध्ये तुम्हाला चहा वगैरे जेवण नाश्ता खूप भेटतो आणि रेल्वेच्या आतमध्ये खूप लोक काही विकायला येतात, चहा विकायला येतात, समोसे, हे तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. आणि चहासुद्धा हे बघा मी चहासुद्धा प्यायला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो की तिरुपती दर्शन हे आपोआप घडून जातं. आणि आम्ही काही नाही तिकीट काढलेलं नव्हतं, काही नाही, आम्ही निघून गेलो आणि मी चहा प्यायला घेतला, चहा प्याला आणि चहा पिऊन पुढं निघालो. आणि आम्ही रेल्वेमध्ये खूप आनंदात एन्जॉय केला आणि खूप छान म्हणजे छान. तिथून हे बघा आम्ही आतमध्ये खूप लोक होते तिरुपतीला दर्शनाला चाललेले. कोण पत्ते खेळत होतं, कोण आपलं मोबाईलमध्ये रमलेला होता आणि खूप छान म्हणजे छानच अप्रतिम. तिथून आम्ही पुढं निघालो आणि मग परत बसलो. रेल्वेमध्ये खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला हे तिरुपतीचं बघण्यासाठी दर्शन खूप छान आहे आणि खूप छान म्हणजे एन्जॉय केला आम्ही खूप अप्रतिम. तिथून तुम्हाला तिरुपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही खूप जाऊ शकता. आणि हा माझा मुलगा, आम्ही निवांत निघालो, खिडकीच्या बाजूला बसून आम्ही बाहेर पण बघत होतो. छान अप्रतिम. आणि माझा मुलगा हसायचा. तिथून आता रेल्वे ट्रॅकसुद्धा आम्ही बघितला, तुम्हाला रेल्वे ट्रॅक पण दावला आहे का. काही लोक आतूनच गाडीतून काही कचरा टाकतात, तसं टाकायला नाही पाहिजे. आणि तिथून बघा हे रेल्वेचा ट्रॅक आम्ही खूप छान एन्जॉय केला. आणि तुम्हाला दर्शन दावतो आम्ही कसं काय केलं. आम्ही रेणुगुंटाला उतरल्यावर आम्ही तिथून पुढचं काय प्रोग्राम कसा आहे तुम्हाला सांगतो मी. आम्ही उगा रेल्वेतला आम्ही एक दिवस तुम्ही दुपारी रात्री बसला का तिथं दुपारी 2:30 वाजता उतरता रेणुगुंटाला. आणि तिथून तुमचा प्रवास दर्शनाचा वगैरे तुम्ही पास नाही काढला तरी तुम्हाला सांगतो तुम्ही लाईनीमध्ये राहिला तरी तुम्हाला एक 10 तासात दर्शन होतं. आणि तुम्हाला कुठेही फिरला तर तुमचा दिवस तिथंच जातो आणि परत तेच लोक त्याच ट्रेननं असतात रिटर्न. त्याच्यामुळे दर्शनाचं काही काळजी करायची नाही. लाईनीमध्ये लावून बिनधास्त दर्शनाचे आनंद घ्यायचा आणि खूप तो तसंच दर्शन करायचं असतं. आणि हे रेल्वेचा ट्रॅक आता आमच्या जवळजवळ आता रेणुगुंटा जवळ आले आणि जाताना तुम्हाला बघायसाठी खूप आहे. कडापा रेल्वे स्टेशन, ताडपत्री, हे खूप मोठे गावं लागतात. आणि आता सध्या पाऊस ऊन चालू होतं, उन्हाळा चालू आहे, तेव्हा आम्ही गेलो आहे. मंदिर दिसतं तेव्हा आला आता आलं स्टेशन आलं आणि आम्ही उतरणार आहे. आता आलं स्टेशन रेणुगुंटाला आम्ही उतरलो आहे इथं आता. आणि आता इथून आम्ही बसमध्ये प्रवास चालू केला आहे आणि आम्ही बस इथून पकडली डायरेक्ट तिरुमला. मी बसमध्ये गेलो आणि बसमध्ये गेल्यानंतर बघा आता घाटात परत तेव्हा आम्ही चाललो होतो तिरुपतीमध्ये. ब्रिज होता, त्या ब्रिजच्या खालून बघा इथून परत पुढे गेलो आणि परत चालू झाला आमचा प्रवास. हे गावातला प्रवास आहे. आणि बघा एक छोटंसं चौकात मंदिर आहे, छानसं चौक बांधलेला आहे. आणि तिथून पुढे आम्ही ब्रिजच्या खालून निघालो तेव्हा आता आपला तिरंगा पण आहे तिथं दिसतोय तुम्हाला खूप छान. आणि आता इथून तिरुमलाला आम्ही वरती निघालो आहे. का दिसला तुम्हाला. आणि तिथून पुढं आता चालला आम्ही आलो आता मेन एंट्रन्समधून निघालो आता वरती. इथं गाडी चेकिंग केली, आम्ही खाली उतरलो आणि इथं गाडी चेकिंग करतात, सगळे आपले सामान वगैरे चेकिंग करून पाठवते आणि ते खरंच चांगलं आहे. मग तिथून परत पुढे निघालो आम्ही आणि परत बसलो निघालो आता पुढं आम्ही. परत आम्ही घाटातून परत पूर्ण चालू झाला प्रवास आमचा. बघा घाट एवढा सुंदर आणि क्लीन आणि हे कुठंच भेटणार नाही तुम्हाला एवढं सुंदरता आणि क्लीन हे तिथेच भेटू शकतं तिरुपतीला. आणि आम्ही तिथून घाटातून वरी निघालो टुकू आम्ही गाडीतून आणि प्रवास छान म्हणजे छान झाला एकदम म्हणजे अप्रतिम. आम्ही ह्या बसमध्ये बसलो होतो, परत निघालो वरती. छान म्हणजे छान. मी, माझा मुलगा, माझे मिसेस, माझी मुलगी. बघा किती छान आहे बघा घाट. आणि वनवे आहे, वनवे बनवलेला आहे.
हो, घाटातूनच आम्ही वरती गेलो आणि खूप लोक आपल्या भागातले पण बसलेले होते. ते सगळे कोण पुण्याहून आलो. आता वरचं हे आलं बघा, आता मेन एंट्रन्स आला. आम्ही आता इथं बसमधून बसलो आणि आता इथं आता बघा आम्ही इथून उतरलो. आता हे बघा किती छान आहे आणि तुम्ही खरंच बघू शकता आणि सुंदर. हां, इथं आलो आम्ही CRO ऑफिसला. तिथं रूम घेतला, रूम भेटला. आम्ही टोकन आम्हाला भेटलं आणि आम्ही तिथून टोकन घेऊन परत आलो रूममध्ये आणि इथं आंघोळ वगैरे छान केली. या बघा इथं आंघोळी वगैरे केल्या, केस कापले इथंच. अहो का हे नवीन बिल्डिंग झाली CRO ऑफिस आणि छान आहे. तिथं लॉकर रूम्स वगैरे खूप भेटतात तिथं. आणि अहो काही आतमध्ये सगळे झोपतात आणि काही प्रॉब्लेम नाही तुमचं. अहो काही व्यंकटदा आहे. मग इथून आम्ही क्लीन झालो, केस वगैरे कापले आणि तिथून पुढं आम्ही मग निघालो. आता बघा आम्ही निघालो आणि आम्ही इथून निघालो, तयार झालो आणि आम्ही निघालो दर्शनाच्या लाईनीला. आता इथून निघाल्यानंतर तुम्हाला सांगतोय आम्ही खूप एन्जॉय केला. केस वगैरे कापले इथंच आणि इथंच कपडे वगैरे घालून आम्ही तिथून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्याच्या नंतर आम्ही निघालो आपल्या हळूहळू आमच्या दिशेने. तिरुपतीचं आम्ही दर्शन केलं आणि पुढे निघालो. आम्ही लाईनीमध्ये उभा राहिलो आणि चालू झालं आमचं दर्शन. हे बघा हे तिरुपती बालाजीचं इथं भजन चालू होतं. छान म्हणजे आवडलं आम्हाला पण. आणि मित्रांनो हे बघा इथं सगळं आपलं मुखदर्शन इथून करू शकता तुम्ही. आम्ही इथून पुढं निघालो, दर्शन केलं. आम्ही इथं थोडेसे फोटोशूट्स वगैरे केले आम्ही. आणि ही माझी मुलगी आणि हा माझा मुलगा आणि इथं मी, माझी मुलं, फॅमिली. आम्ही परत इथून पुढं निघालो आणि पुढं दर्शनाला निघाल्यानंतर आधी फोटोशूट्स वगैरे सगळं केलं आणि तिथून छान एकदम अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे. इथून आम्ही पुढं बघा आता हे मुखदर्शन, इथं अगरबत्ती वगैरे नारळ फोडतात आणि इथं दर्शन केलं आणि इथून आम्ही खाली परत आता खाली उतरलो. इथून आम्ही हे केलं आणि इथून पुढं आम्ही निघालो. आता हळूहळू पुढं दर्शनाच्या मार्गाकडे आम्ही निघालो आणि इथे छान आम्हाला भारी वाटलं इथं आणि खूप अप्रतिम. इथं आम्ही फोटो वगैरे काढले आणि आम्ही सगळे फॅमिली पहिल्यांदाच दर्शनाला गेल्यामुळे सगळ्यांना आनंद वाटला. आम्ही दर्शन वगैरे केलं आणि इथं थोडे वेळ अर्धा तास आम्ही आधी फोटोशूट काढला आणि मग तिथून आम्ही पुढे तिथं आम्ही लास्ट फोटो इकडला काढला आणि मग परत लाईनीत आम्ही राहिलो, उभा चालू केला. आम्ही फ्री दर्शनाला गेलो होतो. आम्हाला काय फ्री दर्शनाला जायचं होतं, किती वेळ लागतोय काय आणि सगळं म्हणजे तयारी करून आली आणि आम्ही थांबलो. आम्हाला दर्शनाला इथं खूप लाईन अशी होती, हळूहळू चालत होती आणि त्याच्यानंतर आम्ही असं दर्शन करत पुढं सरकत निघालो. त्यानंतर आम्हाला 3:30 वाजता इथून आम्ही दर्शन देऊ. तर आम्हाला यानंतर 3:30 वाजता हॉलमध्ये आम्हाला झोपलो. आम्ही निवांत झोपलो, 5-6 तास झोपी गेलो, बिंदास झोपलो आणि भारी वाटलं. हे काय आम्ही झोपी गेलो इथं आणि काही नाही, रात्र कुठं तर काढायची असते. त्यामुळं मग आपलं तिथे जाऊन झोप काढली निवांत सगळ्यांनी आणि मग आम्ही इथून सगळ्यांची झोप म्हणजे एकदम भारी झोप झाली. मग इथून निघालो आम्ही दर्शनाच्या दर्शन इथं करायला चालू झालं आमचं. लाईनमध्ये निघालो आम्ही. 3:30 वाजता आमचं दर्शन झालं आणि बाहेर आलो. मग बाहेर आल्यावर असं आम्ही मग केलं, मग दुपारचं आम्ही नाश्ता केला, जेवण केलं. इथं महाप्रसाद खाल्ला आणि प्रसाद खाऊन मग परत आम्ही थोड्या वेळ परत संध्याकाळी आम्ही परत थोडं बाहेर फिरायला आलो, रूमवर आलो. त्यानंतर हे असं फिरत सकाळी आम्ही इथून निघालो तिरुमलाला दर्शनाला निघालो आम्ही इथून आणि इथं आम्ही छोटेसे थोडे बसलो, निवांत आम्ही आराम केला आणि छान एकदम. बघा तुम्ही बघू शकता, अवघं 2200 रुपये दर्शन झालं आमचं एक जणाचं. पुणे टू पुणे 2200 रुपये आणि परत रिटर्न निघालो आम्ही. तिरुमलाला दर्शन केलं आणि मग दर्शन करून मग आम्ही तिथून मग रेणुगुंटाला आलो. रेणुगुंटाला बघा आलो. नंतर रेणुगुंटाला आम्ही उतरलो. ह्या बसमध्ये बसलो होतो आम्ही. हो, हे रिटर्नची आमची बस